नमस्कार, मी गणेश. बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर आजच्या सुपरफास्ट बातम्यांकडे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं प्लवडे येथे एक्युप्रेशर 5 दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरात माजी नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांच्या हस्ते मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पापळगाव खुर्द येथे केंद्र बाबरा येथे शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक लोकशाही पद्धतीने प्रत्यक्ष ईव्हीएम मशीन युनिटचा वापर करून निवडणूक खेळण्यात आली. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जालन्यात शांतता रॅली संपन्न झाली होती. यावेळी रॅली मार्गावर अनेक ठिकाणी जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यात आलं. त्याचप्रमाणे मस्तगड येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीनं त्यांचं भव्य असं स्वागत आणि सत्कार देखील करण्यात आला होता. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद बघायला मिळतोय. लग्नाचे प्रलोभन दाखवून एका विवाहित डॉक्टरने एका महिला डॉक्टरवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर शहरात उघडकीस आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विभागांमध्ये प्राध्यापकांच्या 127 जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. एमआयएमचे अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन अवैसी यांनी मनोज जरांगे पाटील यांचा प्रस्ताव आल्यास पत्रकारांसोबत चर्चा करण्याचे संकेत दिले. त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाणार आहे. जरांगे पाटलांनी खरेच असदुद्दीन पुढे एकदा प्रस्ताव ठेवला तर महाराष्ट्राचं राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता बघायला मिळते. छत्रपती संभाजीनगर शहरात वारकऱ्यांची सेवा म्हणजे विठ्ठलाची सेवा असं म्हणतात. म्हणूनच तर आपल्या परीने प्रत्येक जण सेवा करत असतो. छत्रपती संभाजीनगर मधील महिलांनाही वारकऱ्यांमध्ये विठ्ठलाचं रूप दिसतं. अशा 700 महिलांनी एकत्र येऊन 3 तासात 51,000 लाडू बांधले. आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना 20 तारखेपूर्वी सरकारचं शिष्टमंडळ भेटणार आहे. सरकारची भूमिका सकारात्मक आहे असं आमदार संजय शिरसाट यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना सांगितलं. जालना जिल्ह्यातील 288 कर्मचारी आजपासून राज्यव्यापी बेमुदत संपावर आहेत. आकृतीबंधांच्या दांगट समितीच्या शिफारसीनुसार संवर्गातील कर्मचाऱ्यांची कपात न करता लागू करण्यात यावी. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी अव्वल कारकून मंडळ अधिकारी संवर्गातील नायब तहसीलदारांच्या पदोन्नतीचे आदेश द्यावेत. यासह इतर मागण्यांसाठी आजपासून महसूल कर्मचारी वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या कर्मचारी यांनी आंदोलनाची हत्यार बसले. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा.